तुमच्यापैकी कोणीही या बाबतीत पुढाकार घेऊ शकणार असेल किंवा तुमच्या काही कुठे ओळखी असतील आणि जर याने काही सुधारणा होणार असेल तर बघा. कारण इतकी दुरावस्था आहे. लेडीज मेकअप रूमचे टॉयलेट्स मी अत्यंत स्पष्टपणे बोलते की आम्ही 2 बायका प्रवास करत आलो आणि आमच्याबरोबर आमच्या मिळत ग्रुपमध्ये 3 बायका आहेत. आल्यानंतर जवळजवळ तास 1.5 तास आम्हाला वॉशरूमलाही जायला मिळत नाही कारण ते इतकी घाणेरडी होती. आणि एवढा प्रवास करून आल्यानंतर असं नुसतं थांबून राहायचं की आता काय करू त्याने खूप त्रास होतो. किंवा प्लीज आतमध्ये जर तुम्ही कोणीही खरं तर उशीर झाला मला माहितीये पण प्रातिनिधिक स्वरूपात एक जरी माणूस आला तरी बॅकस्टेज येऊन बघितलं ना तर तुम्हाला अंदाज येईल की किती अव्यवस्था आहे. मी तक्रार नाही करत आहे, मी रिक्वेस्ट करते आहे की जर शक्य झालं तुमच्यापैकी कोणी नाट्यकर्मी असेल नाटक चांगल्या परिस्थितीमध्ये आपला हक्क आहे तो आपला पण काय नाही करून द्यायचा. तर तुम्ही पण जागेवर कोण काय नगर परिषद काय कोण असतील त्याला जाऊन सांगा ना कोणीतरी तुम्ही काय करते दुरावस्था. लोकांनी नाटक मागच्या कोणत्या मनात 300 कोणत्या कुठल्या व्यावसायिक नाटक करायचं काय. पहिलाच सीट इथे तुटलेली आहे इथे काय म्हणजे आपण किती सहन करायचं प्रेक्षकांनी आणि नटांनी आहे मला घ्या म्हणजे ठप्प नाही म्हणजे आता हे थोडी कॉम्प्लेट घ्यायची आहे पण तुम्ही पण काय सगळं मी गोड शब्दात सांगितलं भागवती शब्दात